नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 6 यामध्ये 6.1 मीनिंग अँड नेचर ऑफ सोशल प्रॉब्लेम्स याविषयी सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण 6.2 अभ्यासणार आहोत, वृद्धांच्या समस्या, एजिंग. त्या संदर्भात आपल्याला तत्पूर्वी इंट्रोडक्शन करून घेणं आवश्यक आहे. All of us have family members and relatives who are very senior in age. We have probably seen or experienced the problems that arise from having to care for them. Their needs are different and demand our attention. आपणा सर्वांच्याच कुटुंबामध्ये काही वृद्ध सदस्य हे असतातच. कदाचित आपल्यापैकी काहींना त्यांची शुश्रूषा करताना येणाऱ्या समस्यांचा अनुभवही असेल. त्यांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्या गरजांकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक असते. तुम्ही बातम्यांमध्ये सुद्धा वृद्ध पालकांना टाकून देणारे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे अशा लोकांबद्दल ऐकले असेलच. आणि आपल्या आजूबाजूलाही आपण ह्या वृद्धांच्या समस्या ऐकत असतो किंवा TV, न्यूज चॅनल्स इत्यादी माध्यमातून, न्यूजपेपर्स या सगळ्या माध्यमातून आपल्याला याविषयी बऱ्याचदा माहिती मिळत असते. वृद्धांची संपत्ती आपल्याला मिळावी या हव्यासापोटी बऱ्याच जण अनेक वाईट कृत्यही त्यांच्यासोबत करत असतात आणि यातून गुन्हेगारीही वाढत चाललेली आहे. वृद्धत्व येणे म्हणजे काय, तर वृद्धत्व येणे ही एक नैसर्गिक आणि अपरिहार्य अशी बाब आहे. वी हॅव रीड टू अबाउट क्राईम्स being committed against them for sheer greed, especially with regard to matters dealing with family property. What is aging? Aging is a natural and inevitable process. Aging, on a simpler note, implies changes in the body and mind of a person along with its gradual impact on social life and lifestyle. वृद्धत्व ही नैसर्गिक आणि अपरिहार्य अशी घटना आहे. थोडक्यात जर विचार केला तर वृद्धत्व म्हणजे व्यक्तीमध्ये होत जाणारे शारीरिक आणि मानसिक बदल होय. या बदलांचा परिणाम व्यक्तीचे सामाजिक जीवन आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला हळूहळू दिसायला लागत असतो. आणि म्हणून या संदर्भात आपल्याला काही डेफिनेशन्स किंवा व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या आपण बघतोय हेस यांची, जीवनातील एक अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय अवस्था, असं हेस यांनी म्हटलेलं आहे. अँड इनव्हिटेबल अँड इरव्हिसिबल बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ लाईफ. ही खऱ्या अर्थाने एक अपरिहार्य अशी बाब मांडलेली आहे की प्रत्येकाला आयुष्यात वृद्धत्व हे येणारच आहे. प्रत्येक व्यक्ती म्हातारी होणार आहे. काही कालावधीनंतर प्रत्येकाला ह्या अवस्थेतून जावेच लागणार आहे. आणि म्हणून हेस यांनी ही डेफिनेशन या ठिकाणी केलेली आहे. बायरेस आणि रेनरसुद्धा त्यांचे विचार मांडतात. ते वृद्धत्वाचा संबंध समान वातावरणीय परिस्थितीमधील समान जनुकीय घडण असणाऱ्या उत्क्रांत सजीवांमध्ये त्यांच्या शारीरिक वयानुसार घडून येणाऱ्या बदलांशी आहे, असं त्यांचं मत आहे. एजिंग रेफर्स टू द रेग्युलर चेंजेस दॅट ऑकर इन मॅच्युअर जेनेटिकली रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गनिझम्स लिव्हिंग अंडर रिप्रेझेंटेटिव्ह इन्व्हायरमेंटल कंडिशन्स अँड दे ॲडव्हान्स इन क्रोनॉलॉजिकल एज. या संदर्भात आपल्याला ह्या व्याख्यांमधून वृद्धत्व म्हणजे काय त्या संदर्भात बरीच माहिती मिळते. आपण पुढे जर बघितलं तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एजिंग, वृद्धत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? एजिंग इज अ युनिव्हर्सल. इट ऑकर इन ऑल मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन अँड लाईक डिसीजेस. वृद्धत्व हे वैश्विक आहे. रोग काहींना होतात, मात्र वृद्धत्व प्रत्येकालाच येते. एजिंग इज अ प्रोग्रेसिव्ह, इट इज अँड कंटिन्युअस प्रोसेस. एजिंग इज अ intrinsic
टू द ऑर्गॅनिझम अँड एजिंग इज अ डेंजरेटिव्ह. वृद्धत्व हे हळूहळू आणि अखंडपणे चालणारी अशी प्रक्रिया आहे. वृद्धत्व हा सजीवांच्या जीवन प्रवासाचा अंगभूत भाग आहे. तसेच वृद्धत्व म्हणजे झीज होण्याच्या प्रक्रियेचा तो एक परिणाम आहे. अशा अर्थाने वृद्धत्व किंवा एजिंग ही संकल्पना या वयात व्यक्तीला ती दिलेली आहे. आपण बघतो की बऱ्याच प्रमाणात ह्या वयामध्ये लोकांना खूप समस्या येतात. ही सर्वसामान्य अशी पद्धती आहे वयाच्या आधारे किंवा शारीरिक बदलांच्या आधारे. ती व्यक्ती जन्माच्या दिवसापासून वर्तमान दिवसापर्यंत किती वर्ष जगली हा शारीरिक वय ठरवण्याचा तो निकष ठरलेला आहे. हा एक निश्चित आणि मोजता येण्याजोगा निकष आहे. भारतामध्ये वयोमानाची 60 वर्ष ही किमान मर्यादा व्यक्तीच्या जनगणनेच्या वेळी वृद्ध या श्रेणीमध्ये समावेश होण्यासाठी मान्य केलेली आहे. इन इंडिया द एज ऑफ 60 हॅज बीन adopted by the census of India for classifying and categorizing this population. आणि म्हणून या संदर्भात वृद्धतांच्या लोकसंख्ये ही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेले आयुष्यमान आणि घटलेला मृत्यूदर ही वृद्धांची लोकसंख्या वाढण्यामागील मूळ कारण आपल्याला दिसतं. या संदर्भात आपल्याला वृद्धत्वांच्या काही समस्या बघायच्या आहेत. त्या समस्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. द प्रॉब्लेम ऑफ एजिंग. फर्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिसतो या ठिकाणी हेल्थ कन्सर्न्स. आरोग्यविषयक काय समस्या आहे ती आपण बघूया. शारीरिक आणि मानसिक भावनिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. हेल्थ इन्क्लूड्स फिजिकल, मेंटल अँड इमोशनल वेलनेस. ॲज वन एजेस there is a tendency for various parts of the physical body of being derotating. Problems can relate to any psychological, biological problems such as dental, bones, stomach, heart, hearing, vision, etc. या संदर्भात वाढत्या वृद्धत्वाबरोबर शरीराच्या काही विविध अवयवाची झीज झाल्याची सुरुवात झालेली दिसते. आणि यामुळे काय होतं, निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या शारीरिक अशक्तपणाच्या आणि आरोग्याच्या समस्यांच्या संबंधात दिसतात. त्यामध्ये दात, हाडे, पोट, हृदय, ऐकू येणे, दृष्टी इत्यादी संबंधीच्या तक्रारीशी त्यांच्या समस्या वाढत जातात. या शारीरिक तक्रारींच्या बरोबरीने मानसिक समस्याही उद्भवताना दिसतात. त्यांच्यामध्ये कुटुंबातील इतरांपासून तुटल्यासारखी भावनेची जाणीव होते. त्यांच्याबरोबर संघर्ष, असमाधानाची जाणीव, वैफल्यांच्या भावनेतून आलेले नैराश्य, अस्वस्थपणा, एकटेपणा इत्यादींचाही समावेश आपल्याला इथे झालेला दिसतो. त्यांच्या या आरोग्यासाठी भावनिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं असतं आणि कदाचित तेच त्यांना मिळत नाही. त्यानंतर लोनलीनेस, एकटेपणा त्यांना खूप जाणवत असतो. हे सुद्धा त्यांच्यासाठी एक मोठी समस्या आहे. दिस इज अ सायकोलॉजिकल प्रोसेस. आपण बघतो ही एक सायकोलॉजिकल प्रोसेस आणि प्रॉब्लेमसुद्धा आहे. प्रॉब्लेम इट इज बट इट कुड वेल बी रोटेड इन द रिअल लाईफ एक्सपिरियन्स ऑफ द एल्डर्स. Loneliness is particularly relevant when dealing with people who are single, without child, isolated, living in homes or remote areas. ही समस्या केव्हा जाणवते, जेव्हा ती व्यक्ती वृद्धावस्थेत आहे आणि विशेषतः कोणाचीही सोबत तिला नसते, मुले बाळे नसतात, एकट्यानेच वृद्धाश्रमामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये राहतात. अशा व्यक्तींना ह्या समस्या खूप बळावत जातात. पती किंवा पत्नीचा मृत्यू झालेला असेल, पूर्वी करत असलेली कामे वयामुळे ती करता येत नाही आहे. एकटेपणाच्या या भावनेमध्ये त्यामुळे आणखीन भर पडते. काही वृद्धांच्या त्यांच्या स्वतःच्या किंवा मुलांच्या घरातून हाकलून दिल्याच्याही घटना आपण दिवसेंदिवस सर्रास आपल्याला ऐकू येतात. आणि काहींना कुटुंबातील किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यांमधील आपले महत्त्व कमी झाल्यासारखेही वाटू लागते. आणि म्हणून एकटेपणा ही एक मोठी समस्या वृद्धांमध्ये दिसून येते. त्यानंतर ॲब्यूज, छळ ही सुद्धा त्यांची एक मोठी समस्या आहे. अनेकदा ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींना सक्तीने काम करायला लावले जाते, क्रूरपणे वागणूक दिली जाते, छळ केला जातो, त्यांचा त्रास दिला जातो. बातम्या आपण अनेकदा अशा बातम्या विविध समाज माध्यमातून ऐकत असतो आणि कदाचित हे मोठं छळ त्यांच्यावर होत असतो. वन कम्स अक्रॉस रिपोर्ट्स ऑफ द अर्ली एल्डर्स अँड एज्ड
who are forced to do all kinds of work, and also of those who are subjected to critically abuse, mockery, harassment from within the family as well as from outsider. There are instances of physical abuse and domestic violence. We observe the aged being for alms, food, clothing or assistance. बऱ्याचदा ह्या हिंसेमध्ये घरगुती हिंसेचे प्रकार घडत जातात. आपल्याला अनेकदा पैसे आणि अन्न किंवा कपड्यांसाठी भीक मागणारे वयोवृद्ध रस्त्यावर बऱ्याचदा दिसतात. त्यानंतर आपण चौथा पॉईंट बघतोय, इकॉनॉमिक इनसिक्युरिटी. आर्थिक असुरक्षिततेचाही खूप मोठा प्रश्न त्यांच्याकडे असतो. अनेक वृद्ध व्यक्ती त्यांच्या कुटुंबावर आर्थिक आधारासाठी अंशतः किंवा पूर्णतःही अवलंबून असलेले दिसतात. आणि यामुळे मेनी एज्ड पर्सन्स आर फुल्ली ऑर particularly depend for financial support on their families in a patriarchal society. This financial dependence more after than not falls on the son. Not all elders or aged persons have persons to take care of their daily and medical needs. आर्थिक असुरक्षिततेच्या वेळी दैनंदिन आणि वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी सुद्धा वृद्धांना व्यक्तींना निवृत्ती वेतनासारखा स्रोत उपलब्ध असतोच असंही नाही. बऱ्याच लोकांना निवृत्ती वेतन मिळतही नाही आणि म्हणून ह्या लोकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसतात. त्यानंतर आपण 5वा पॉईंट बघतोय, लॅक ऑफ एम्पथी. सहानुभूतीचा अभाव ही पण एक मोठी समस्या त्यांच्यामध्ये आहे. इन अ वर्ल्ड वेअर वन इज लिव्हिंग अमिड्स टाईट शेड्यूल्स, mechanical lifestyle, materialistic comforts, there is often the lack of willingness to pay heed to the needs of aged family members and relatives to tend to address the problems of the aged in their homes from their own vested perspectives. सहानुभूतीचा अभाव असा दिसतो की व्यस्त वेळापत्रक आहे. प्रत्येकाची जीवनपद्धती यंत्रासारखी झालेली आहे. भौतिक सुखांचा हाव प्रत्येकामध्ये येऊ लागलेली आहेत आणि त्यामुळे बऱ्याचदा वृद्ध लोकांना देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी ते लोकंसुद्धा उत्सुक नसतात, घरातले मंडळी. आणि म्हणून कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकही सहसा वृद्धांच्या समस्यांवर घरच्या घरी आपल्याला सोयीने जुजबी उपाय शोधण्याच्या मागे असतात. घरातील तरुण मुले, प्रौढ किंवा काळजी घेणाऱ्या इतर व्यक्तींना वृद्धांच्या समस्या नीटपणे समजून घेता येत नाही आणि वृद्धांना वागवताना त्यांच्याकडून बऱ्याचदा जबरदस्ती केली जाते. त्यानंतर आपण बघतोय 6 नंबरचा पॉईंट, मेंटल हेल्थ इश्यू. मानसिक आरोग्य समस्याही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असते. यामध्ये अस्वस्थता, नैराश्य हे अधिक प्रमाणात दिसते. या समस्यांच्या बरोबरीने आपण कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांना भार झालो आहोत का, अशी अपराधीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये सतत घर करून असते. आणि याचा एक परिणाम असा दिसतो की ह्या अपराधीपणाच्या भावनेमुळे आता आपण या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे जायला हवे, पण घरचे लोक नेत नाहीत. मानसोपचार घेण्याबद्दलचेही गैरसमज त्यांच्या मनामध्ये खूप असतात. त्याच्याविषयी निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये खूप भरलेली असते. द सोशल सिग्मा ऑफ काउन्सिलिंग, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट और काउन्सिलर्स इज चेंजिंग व्हेरी स्लो. त्यानंतर आपण 7 नंबरचा पॉईंट बघतोय, ऑब्सेन्स ऑफ ॲडिक्युएट हेल्थ केअर. आरोग्यसेवांच्या उपलब्धतेचा अभाव. आरोग्यसेवांच्या उपलब्धतेचा अभाव बऱ्याचदा आपल्याला वृद्ध स्थितीमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातही दिसून येतो. द एज मे नॉट हॅव ॲक्सेस टू हेल्थ केअर अँड एनी काइंड फॉर फिजिकल और सायकोलॉजिकल एलिमेंट्स. अनेकदा शारीरिक किंवा मानसिक आजारांच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांचा लाभ घेणे वयोवृद्ध व्यक्तींना शक्य होत नाही. विशेषतः वृद्धांमध्ये आढळलेल्या कंपवात, पार्किन्सन्स, स्मृतिभ्रंश, अल्झायमर्स, अनियमित मलत्याग, इरिटेबल बाउल सिंड्रोम, मूत्राशयाच्या स्नायूंची शिथिलता, इनकंटिन्युअस अकार्यक्षमता यासारख्या शारीरिक आणि मनोविदलता, स्किझोफ्रेनिया,
द्विध्रुवीय मनोविकार, बायफ्लोरिया, पराकोटीच्या वैफल्यातून आलेले नैराश्य, डिप्रेशन, कंटाळा, आदरास पात्र नसल्याची भावना यासारख्या मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला या वृद्ध लोकांमध्ये दिसून येतात आणि म्हणून ही एक मोठी समस्या त्यांच्यासाठी निर्माण होत असते. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत 8 नंबरचा, लॅक ऑफ ओल्ड एज होम्स, वृद्धाश्रमांची अपुरी संख्या. ओल्ड एज होम्स or homes for the elders are woefully inadequate. Even if they exist, they may not be affordable by the masses. देशातील वृद्धाश्रमांची संख्या ही खेदजनकाची बाब आहे की ते अपुरी पडत आहेत. जे थोडेफार वृद्धाश्रम आहेत ते समाजातील अनेक गरिबांना परवडण्याजोगेही नाहीत. जे वृद्धाश्रम चालवले जातात त्यामध्ये आवश्यक सोयीसुविधाही नसतात आणि म्हणून इथं वृद्धांची काळजी घेताना त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना असते, परंतु अनेक गोष्टी त्यांच्या ह्या दृष्टीआड केल्या जातात. व्यापारी वृत्ती आणि पैसा ह्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा आता वृद्धाश्रमं चालवली जात आहेत आणि हे एक मोठं अपयश आहे आपल्या भारतीयांचं. त्यानंतर आपण 9वा पॉईंट बघतोय, वीकर सेक्शन, दुर्बल घटक. This includes elderly age who particularly being to the weaker section of society, for example women, LGBT persons, disabled persons. The identity of being a single woman, physically, mentally and emotionally disabled becomes a huge barrier, especially when givers are no longer available. दुर्बल घटकांमध्ये, भारतीय समाजातील दुर्बल घटकांमध्ये जर बघितलं तरी परिस्थिती अधिकच वाईट आहे. यामध्ये आपल्याला स्त्रियाही आहेत आढळतात, समलैंगिक, उभयलैंगिक, तृतीयपंथी, अपंग व्यक्तींचा हा समावेश यात आढळलेला दिसतो. एकटी राहणारी स्त्री, शारीरिक, मानसिक आणि मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तींच्या बाबतीत अनेकदा सेवा शुश्रूषा करण्यास मनुष्यबळ उपलब्ध नसते आणि म्हणून त्यांच्याकडे ही एक मोठी समस्या आहे की त्यांचं करण्यासाठी कोणी नाही आहे, ते एकटे आहेत. त्यानंतर शोषण, 10 नंबरचा पॉईंट आपण अभ्यासतो आहे, एक्सप्लॉइटेशन, शोषण. व्यक्तिगत स्वच्छता राखणे, बँक आणि कायदेशीर व्यवहार यांच्या दस्तऐवजांवर सही करणे यासारख्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्ती अनेकदा शोषणाला बळी पडण्याची दाट शक्यता असते आणि बरेचदा असं होतं, त्यांची फसवणूक होते. त्यांना बँकेतून पैसे आणून द्यायला कोणी नसतं आणि मग अशा वेळेला त्यांना आपल्या अकाउंटचं किंवा आपलं कार्ड त्या व्यक्तीकडे दिलं तर त्यांना त्याचं पिन नंबर सांगावं लागतं आणि कदाचित त्यातून जास्त मोठा फ्रॉड होण्याची शक्यता असते. एल्डरली एज पर्सन्स मे बिकम्स विक्टम्स ऑफ एक्सप्लॉइटेशन, स्पेशली व्हेन दे बिकम increasingly depend on others for all kinds of services, for personal, hygienic, signing bank and legal documents etc. Measures to, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंटकडे जावं लागेल. मेजर्स टू टॅकल द प्रॉब्लेम्स ऑफ एजिंग. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट बघायचं आहे. आत्तापर्यंत आपण काय बघितलं, द प्रॉब्लेम्स ऑफ एजिंग, वृद्धांच्या समस्या आपण अभ्यासल्या आहेत. त्या 10 समस्या होत्या, त्याचा विस्तृतरित्या आपण अभ्यास केला. आता या ठिकाणी आपल्याला मेजर्स टू टॅकल द प्रॉब्लेम ऑफ एजिंग, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांच्या समस्यांवरील उपाययोजना बघायच्या. त्यातली पहिली उपाययोजना आपण बघत आहोत, रोल ऑफ गव्हर्नमेंट, सरकारची भूमिका काय आहे या संदर्भामध्ये, सरकार काय करतं वृद्ध लोकांसाठी. या ठिकाणी सरकारची भूमिका आपल्याला अशी दिसते की वृद्धांच्या देखभालीसाठी धोरण आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सामाजिक न्याय आणि मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी मानली जाते. ही जबाबदारी राज्य सरकारे, सेवाभावी संस्था आणि नागरी समाज यांच्या सहाय्याने पार पाडली जाताना आपल्याला दिसते. रोल ऑफ गव्हर्नमेंट, द मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी टू फॉर्म्युलेट policies and implement programs for the care of the aged. They do not this through
collaborative efforts with state governments, NGOs and civil society. Second point of then पॉलिसी, सरकारी धोरण काय काम करते या संदर्भात, म्हणजे वृद्धांसाठी सरकार किंवा त्याचं धोरण काय काम करतं ते या ठिकाणी आपल्याला इन डिटेल अभ्यासायचं आहे. द नॅशनल पॉलिसी ऑन ओल्डर पर्सन्स NPOP वॉज अनाउन्स्ड द January 1999 टू लुक into the matter of well-being of older person. This policy visages support from the state government towards their care through the provisions of shelter, support, sanitation programs, healthcare facilities, protection for the vulnerable sections etc. अशा प्रकारे इथे काम केलं जातं. जानेवारी 1999मध्ये वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखण्यात आलं आणि ते जाहीरही करण्यात आलं. वृद्ध व्यक्तीला आश्रय देणाऱ्या काही वृद्धाश्रमांची निर्मिती केली गेली. वृद्धांना आधार देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जनजागृती केली गेली. आरोग्य केंद्रांकडून वृद्धांसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरविणे, असुरक्षित घटकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली गेली. अशा अनेक गोष्टी राज्य सरकारांकडून मिळवून सहकार्य या धोरणातून ही काही धोरणं आखली गेली. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट अभ्यासतोय ॲक्शन प्लॅन. अंमलबजावणीची योजना कशी केली गेली वृद्धांच्या समस्या सोडवण्यासाठी, तर यासाठी प्रभावी यंत्रणा राबवली गेली. यामध्ये मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या खात्यांच्या एका समन्वित समितीद्वारे ती यंत्रणा राबवली जाते. म्हणजे प्रत्येक मंत्र्याच्या अधिकारामध्ये वृद्धांच्या समस्या सोडवण्याचं काम दिलेलं आहे. ॲक्शन प्लॅन. द इंटर मिनिस्टरियल कमिटी ऑन ओल्डर पर्सन्स इज अ mechanism for effective implementation of NPOP through ministers and departments that work under the ministry at the center. त्यानंतर आपण 4 नंबरचा पॉईंट अभ्यासतोय रोल ऑफ ऑर्गनायझेशन्स NGOs. सेवाभावी संस्थांची भूमिका काय आहे या ठिकाणी वृद्धांच्या समस्या सोडवण्यामध्ये. Non-governmental organizations have contributed significantly towards helping the problem of the aged in India. For example, Help Age India, Harmony India, Dada Dadi, Dignity Foundation, Nightingale Medical Trust, Seenagers इत्यादी etc. Today there are online communities विच कॅन लीड सपोर्ट. आज आपल्याला आंतरजालाच्या माध्यमातून सुद्धा वृद्ध लोकांसाठी मदत पुरवली जाते NGOच्या मार्फत. भारतामध्ये अशा बिगर सरकारी सेवाभावी संस्था असतात की ज्या स्वतःच्याच मनोबलातून, स्वतःच्याच उद्देशातून, स्वतःच्या ध्येयातून निर्माण झालेल्या असतात की ज्याला कुठलीही गव्हर्मेंट पॉलिसी किंवा गव्हर्मेंट अनुदान देत नाही, तर स्वयंस्फूर्तीने, स्वयंप्रयत्नाने अशा संस्था काम करतात आणि त्याला ह्या गरजू लोकांपर्यंत, वृद्ध लोकांपर्यंत ह्या संस्था पोहोचतात. त्यामध्ये उदाहरणार्थ हेल्प एज इंडिया, हार्मनी इंडिया, दादा दादी, डिग्निटी फाउंडेशन, नायटिंगेल मेडिकल ट्रस्ट, सिनेजर्स इत्यादी ह्या संस्था काम करताना दिसतात. आणि आता आपण बघतोय की व्हॉट्सअप, फेसबुक ह्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आता बऱ्याच वृद्धांना मदत करता येऊ शकते किंवा करता येते. अनेक उदाहरणं आता आपण कोरोनाच्या स्थितीमध्ये अभ्यासली, तर त्यावेळेला आपण बघितलं की बऱ्याच वृद्धांना मदत ह्या माध्यमातून पोहोचलेली आहे. त्यानंतर आपण 5वा पॉईंट बघतोय रोल ऑफ एज्युकेशन. शिक्षण व्यवस्थेची काय भूमिका आहे वृद्धांच्या समस्या सोडवण्यामध्ये, तर आपण ती बघूया. सामूहिक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून, कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट किंवा संपर्क योजनांद्वारे, आउटरीच प्रोग्राम्स किंवा सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादनाच्या कार्यातून, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क आणि NSSद्वारे शाळांना ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांच्या समस्यांच्या बाबतीत प्रबोधनाचे कार्यक्रम करता येणे शक्य झालेलं आहे किंवा ती कार्यक्रम योजना आखलेलीच आहे शाळा महाविद्यालयामध्ये. आणि असे कार्यक्रम राबवल्यामुळे वृद्धांच्या शारीरिक, भावनिक, आर्थिक, मानसिक आणि वैद्यकीय गरजांबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण होईल आणि समाजामध्ये त्याबद्दलची योग्य मूल्येही रुजवली जाऊ शकते.
अशा पद्धतीने इथे काम होतं. स्कूल्स कॅन थ्रू कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट, outreach programs, socially useful productive work, SUPW and NSS, create awareness about the problems of the elderly, aged and senior citizens. Such programs can inculcate values of caring for them and becoming sensitive to their changing needs, physical, emotional, economic, psychological and medical, etc. या प्रकारे. त्यानंतर आपण 6 नंबरचा पॉईंट बघणार आहोत. रोल ऑफ फॅमिली, कुटुंबाची भूमिका काय या ठिकाणी. वयोवृद्धांच्या ज्या समस्या निर्माण होतात ते त्या कशा सोडवाव्यात, त्या संदर्भात कुटुंबाची भूमिका काय. पॅरेंट्स अँड रिलेटिव्स हॅव अ मेजर रोल टू प्ले इन क्रिएटिंग अ सुटेबल ॲटमॉस्फिअर विदिन द होम, वन दॅट इज enriching, one that is enabling, one that instills respect and value of the elderly, regard for their wisdom, involving them in activities within the home, neighborhood and community at large. अशा पद्धतीने इथे आपण काम करू शकतो. कुटुंबाच्या संदर्भात काही आपले मेंबर्स आहेत त्यांनीसुद्धा असं वातावरण तयार केलं तर कदाचित तो बदल होऊ शकतो. कुटुंबातील सर्वच सदस्य नातेवाईकांनी कुटुंबामध्ये पोषक वातावरण ठेवलं पाहिजे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचा अनुभवांचा किंवा त्यांचं जे जाणतंपण आहे, त्यांना जी माहिती आहे, त्यांना जो जीवनाचा अनुभव आहे तो आपण ऐकला पाहिजे. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवला पाहिजे आणि तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना घर, शेजारपाजार आणि समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे. असं वातावरण निर्माण करण्यामध्ये कुटुंब महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि म्हणून कुटुंबाची भूमिका वृद्धांच्या समस्या सोडवण्यामध्ये जास्त महत्त्वाची आहे असं वाटतं आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची काळजी घेणं हे पहिलं परम कर्तव्य मानलं पाहिजे. तरच आपल्या भारतातील वृद्धांची समस्या किंवा त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली वृद्धाश्रमं यांची संख्या कदाचित कमी पडणार नाही किंवा आहे तीच रिकामी होतील अशी अपेक्षा आपण बाळगूयात. ह्या व्हिडिओमध्ये आपण वयोवृद्ध, त्यांच्या समस्या आणि त्या समस्यावरील उपाययोजना विस्तृतरित्या अभ्यासल्या आहेत. त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये, पुढील लेक्चरमध्ये बेरोजगारी ही समस्या अभ्यासणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. धन्यवाद.